गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला गाईज आज स्टार्ट करूया बायसेप अँड ट्रायसेप ट्रेनिंग. आज पंप एक नंबर आलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि या पंपकडे तुम्ही हा वर्कआउट फॉलो करा. न वेट करता आपण चालू करूया. पहिलाच आपण सेट घेतला इन्क्लाइन डंबेल बायसेप कर्ल. याच्यामध्ये तुम्हाला बेंच 45 डिग्रीमध्ये सेट करायचं आहे आणि बॅकवरती पूर्णपणे झोपायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकमधलं फक्त अप्पर बॅक तुम्हाला टेकवायची. प्लस त्याच्यामध्ये तुमचा जो एल्बो आहे तो पूर्णपणे बॅक साईडला जाईल आणि जेवढं तुम्हाला बायसेप डीपमध्ये स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा आहे. एक लक्ष ठेवा, हा वर्कआउट म्हणजे हा सेट जो मारता आहे तो तुमचा हेवी वर्कआउट नसणार आहे. यात तुम्ही लाईट वेट परफॉर्म करायचं आहे आणि हेवी वेट परफॉर्म करताना तुम्हाला मसल तुमचा टिअर व्हायची शक्यता आहे. त्यामुळे जेवढा लाईट वेट घेऊन तुम्हाला स्लो मोशनमध्ये परफॉर्म करता येईल तेवढा परफॉर्म करायचा आहे हा सेट. आणि एक लक्षात ठेवा, हा सेट तुम्हाला हेल्प कशा करतो, जास्त प्रमाणामध्ये तुमचा स्ट्रेच पडल्यामुळे तुमचा मसल ग्रोथ चांगल्या प्रमाणे होते. प्लस तुमची जी साईज तुम्ही बोलता की मराठी भाषा बोलतो तुम्हाला की गोटी बायसेपची ती तुमची छोटी दिसते, ती मोठी करण्यासाठी हा सेट. फॉर एक्झाम्पल बायसेपची लेंथ वाढवण्यासाठी हा सेट मारणं गरजेचं आहे. याला अल्टरनेटिव्ह शिकार आहेत. हा तुम्हाला मी आता घेतला, तुम्हाला अजून जर ॲडव्हान्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला सांगू शकतो. हा सेट तुम्ही नक्की ट्राय करा बायसेपसाठी. आणि आज पण आपण बायसेपमध्ये जास्त सेट मारणार आहोत. 3च व्हेरियंट परफॉर्म करणार आहोत. या एका वेळमधला हा एक सेट आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायसेप व्हेरियंट आहे. या ट्रायसेप व्हेरियंटचं नाव आहे इन्क्लाइन डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन. याला आपण दुसरं पण नाव आहे इन्क्लाइन डंबेल क्रश आणि इन्क्लाइन डंबेल बेंच प्रेस. हे खूप काही नाव त्याला. याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, इन्क्लाइन बेंचमध्ये तुम्हाला एल्बो पूर्ण पाय ठेवायचे आणि जेवढा मसल स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करता आणि हा पण तुम्हाला लाईट वेटच परफॉर्म करायचा. आता तुम्ही एक चेक करू शकता, मी सपोर्ट घेतलेला नाही कारण मला हा सेट प्रॉपर जातो, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आपण सेट प्रॉपर चालला आहे, त्याचा हाताची मुवमेंट जास्त होत नाही. त्याचे जे एल्बो आहेत ते स्टेबल आहे. एल्बो वरती आणा, तुम्हाला एल्बो वरती आणायचं नाही, एल्बो स्टेबल, करेक्ट. आता तुम्ही याच्यानंतरचा एक सेट बघू शकता की त्याच्यामध्ये स्पीड परफॉर्म करतो. काहींचं कसं आहे, एल्बो स्टेबल राहत नाही, त्याच्यासाठी आपण त्याचा एक सपोर्ट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला हेल्प काय केली आहे की स्मिथ मशीन, त्याचा बार्बल रॉड जो आहे तो त्याच्या एल्बोला टच केला आणि एल्बोला टच करून सेट मारतो. या सेटमध्ये तर काय आलं, जे एल्बो आहेत त्याचे स्टेबल झाले आणि मारायचे, त्यामुळे त्याच्यात जास्त प्रमाणामध्ये प्रेशर आलं. तुम्ही असं पण मारू शकता हा सेट. तुम्ही अँगल चेक करून घ्या. आणि एक लक्षात ठेवून की तुम्हाला की हा आजचा वर्कआउट बिगिनर्ससाठी नाही आहे, हा ॲडव्हान्स मसल वर्कआउट आहे. हा सगळ्या जे ॲडव्हान्स मसल बिल्डअप करतायत त्यांच्यासाठी हे लक्षात ठेवा. रोशनला पण मी सांगितलं की तू पण नी सपोर्टेड सेट मारून ट्राय कर, कसं वाटतंय रिझल्ट सांग. तर सेम मी आणि देवादाने पण ट्राय केला, तुम्ही पण ट्राय करा. सेट ट्रायसेपवरती एक नंबर प्रेशर येतो, पूर्ण फाडून बाहेर येईल त्याचे. ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं. पण एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला हेवी डंबेल परफॉर्म करायचं नाही आहे. यात बायसेपमध्ये पण मागायचा आणि या ट्रायसेपमध्ये दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला लाईट वेटच परफॉर्म करायचं. सेकंड वेरियंट आपण बायसेपचा घेतला, सिंगल आर्म डंबेल क्रिटिकल. या सेटमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा, दरवेळी जे मारतात ते एल्बो तुमचा बेंचला टच नसतो. जेवढा एल्बो तुमचा बेंचला टच करेल तेवढा तुमच्या बायसेपवरती प्रेशर जास्त येणार. आणि यात दुसरी काळजी घ्या की पूर्णपणे स्ट्रेच द्यायचं नाही मसलला. जर मसलला पूर्ण स्ट्रेच देताय, ओव्हर स्ट्रेच करताय, फॉर एक्झाम्पल ओव्हर स्ट्रेचमध्ये तुमचा जो टेंडन आहे तो तुमचा जायची शक्यता आहे. त्यामुळे एवढी खात्री घ्या की तुम्ही ओव्हर स्ट्रेच करणार नाही. यामुळे पण तुम्हाला लाईट वेटच परफॉर्म करायचं आहे, हेवी वर्कआउट करायचं नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही मसल बिल्डअपमध्ये आहात तर
मसल बिल्डअपमध्ये जेवढा लाईट वर्कआउट कराल तेवढं चांगलं आहे. रिझन तुम्हाला सांगतो. जर हेवी वर्कआउट करताय तुम्ही, फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिपिटेशन कमी जाणारच. हे वर्कआउटमुळे तुमचा फक्त मसलमधली स्ट्रेंथ वाढणार. जर तुम्ही मसल बिल्डअप करतात, तुम्ही लाईट वेट घेऊन रिपिटेशन जास्त घ्या, त्याने तुमची ग्रोथ फास्ट होईल मसलची. आणि जर तुम्हाला त्याच्या एक कन्क्लुजन जर बघायचं असेल तर एक यूट्यूबर आहे, त्यांनी स्वतःच्या बॉडीवरती एक टेस्ट परफॉर्म केलेली आहे. एक साईडला त्यांनी हेवी वेटने वर्कआउट केलेलं आहे, एक साईडला त्यांनी लाईट वेटने वर्कआउट केलेलं आहे. आणि त्यात त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे की जो जी साईड त्यांनी लाईट वेटने परफॉर्म केलेली आहे ती त्याची सगळ्यात जास्त ग्रोथ आहे, आणि जी हेवी वर्कआउट केलेली आहे त्यात कमी ग्रोथ आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही मसल ग्रोथमध्ये असाल तर तुम्ही प्लीज लाईट वेट घेऊन परफॉर्म करा. एका रूममध्ये गेला, कुठं गेला तर व्हिडिओ संपवून ते सांगितले कुठं गेले व्हिडिओ त्याचा बायकमध्ये तू आला कुठं पहिला तू माझ्या मी डेटली सोडले, मी डेटली मारत नाही, पण मी रोमन डेटली मारणार. त्यांचा त्या डेटलीपेक्षा रोमन डेटलीपनी गाठ बसतं. आता आपण ट्रायसेपचा सेकंड सेट घेऊया. याच्यामध्ये हा आपला नेहमीचा सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लोज ग्रिप बेंच प्रेस, यालाच आपण क्लोज ग्रिप ट्रायसेपचा सेट. पण यात तुम्हाला एवढं चेंजेस आहे की यात आपण हेवी वर्कआउट करणार. पहिलाच आम्ही घेतला आहे 40 kg. आणि याच्यात एक लक्षात एल्बो जेवढा आत होते ना तेवढा एल्बो आत ठेवा. एल्बो तुम्ही बाहेर काढत नाही आहे. तुम्ही सेट कसे परफॉर्म करतोय आम्ही ते चेक करू शकता, त्यानुसार सेट परफॉर्म करत आहे. रोशन भाई आधीच लेट येतं, त्यात त्याची भक्ती चालूच असते. आणि आम्हाला तसं पण बायसेप ट्रायसेपमध्ये एवढं मजा येत नाही मला, तसा आमचा आवडता सेट नाहीच आहे. त्यामुळे या त्यांची फुल भक्ती चालू असते. थर्ड अँड लास्ट व्हेरियंट बायसेपचा घेतला आपण बायसेप कर्ल युझिंग बाल्पर रॉड. यामध्ये चेंजेस हे की या अख्ख्या व्हेरियंटमध्ये एकच सेट मारणार होतं. या एका सेटमध्ये आपल्याला फेल्युअरपर्यंत सेट मारायचं आहे पूर्णपणे. त्यात तुमचे 60 जाऊ दे रिपिटेशन, 70 जाऊ दे रिपिटेशन, पण फेल्युअरपर्यंत तुमचं फुल काय बोलतात त्याला, फुल रेंज ऑफ मोशन तुमचं परफॉर्म झालं. जर तुमचं जात नसेल तर हाफ रेंज ऑफ मोशन मारायचे, पण पूर्ण दमेपर्यंत मारायचं आहे. तुम्ही बोलाल मला फुल मारून झाले माझे, फुल मारून झाले की तुमचं बोलत हाफ रेंज ऑफ मोशन मारते तर संपूर्ण ते पण मारायचं. म्हणून आपण या व्हेरियंटमध्ये एकच सेट घेतला मारणे. त्यात तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही कर केला कारण का ते 60 ते 70 रेप्युटेशन झाले ऐकत नाही. आणि लास्ट ट्रायसेप व्हेरियंट घेतला आपण रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप पुश डाऊन युझिंग केबल अटॅचमेंट फंक्शनल ट्रेनर. याच्यामुळे पण तुम्हाला पूर्ण फेल्युअरपर्यंत मारायचे आहेत. जेवढं मारता येईल तेवढे मारायचे रेपिटेशन. हा सेट तुम्हाला म्हणजे हा ओव्हरऑल वर्कआउट तुम्हाला कसा वाटला ना मला प्लीज कमेंटमध्ये सुचवा. आणि आम्हाला काय डाऊट्स असतील तुम्हाला विचारायचे तर तुम्ही कमेंट्समध्ये प्लीज विचारा, आम्हाला बरं वाटेल. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.